नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत किकली या गावात आणि या गावामध्ये आहे भैरवनाथाचं मंदिर आहे आणि अतिशय पुरातन असं प्राचीन मंदिर आहे. तर चला जाऊया आता आपण पाहण्यासाठी. हे मंदिर पूर्णपणे दगडी आहे आणि ह्याची मंदिराची ही कमान आहे, तुम्हाला दिसत असेल. आणि हे जे कंपाऊंड सुद्धा दगड आहे. अतिशय सुंदर पद्धतीने नक्षीकाम केलेले हे हेमाडपंथी बांधकाम आहे. हे पिलर आहेत, अतिशय छान. आणि हे मंदिराचे आवार आहे. तुळस आहे, दगडी तुळस आहे. मला वाटतं ही नवीन पद्धतीची तुळस आहे. हे पण एक मंदिरच आहे आणि याचे अवशेष कसे वेगवेगळे झालेले आहेत. म्हणजे केवढा मोठा दगड आहे हा. आणि एकमेकावर असे दगड ठेवून ही मंदिराची अशी रचना केली जाते. ही पिलर बघा, दगड केवढा मोठा पिलर आहे, केवढा मोठा दगड आहे. इथे शिवपिंड आहे. बांधकाम उभं करताना हे माडपंथी हे दगडी पिलर, केवढा मोठा पिलर आहे दगडे. आणि हे पण बघा पूर्ण दगडात कोरलेला आहे. आणि एकमेकाला चिटकून सांगड घालून ह्याची ठेवून जे मंदिर बनवलेले आहे. या आतमध्ये पण बघा एकमेकाला दगड ठेवलेले असे. छान छान. आता आपण जाणार आहोत भैरवनाथ मंदिरात. जे मंदिर प्राचीन मंदिर असून यादव काळातील हे आजही सुस्थितीत चांगल्या पद्धतीने उभे आहे. जे नक्षीकाम असू दे, कोरीव काम अतिशय सुंदर रीतीने. सुंदर अप्रतिम. मोठमोठे नक्षीकाम केलेले पिलर आहेत. आणि ही मंदिराची छताची रचना अतिशय सुंदर पद्धतीने नक्षीकाम करून केलेलं आहे. हा नंदी बघा, किती मोठा नंदी आहे.
चला आता आपण मंदिरामध्ये जाऊ. आता मंदिरातील आपण आतील भागात प्रवेश केलेला आहे. ती सुंदर नक्षी कोरलेली आहे पिलरवर पाहू शकतो. इथं पण शिवपिंड आहे. म्हणजे किती सुंदर नक्षा. बापरे. आता आपण जाणार आहोत मेन मंदिराचं दर्शन घेण्यासाठी. गणपतीची दगडात कोरलेली मूर्ती आहे. शिकाम आणि इथे सुद्धा शिवपिंडीचे मंदिर आहे. मंदिराच्या मध्यभागी उभा आहे. इकडं माझ्या डाव्या साईडला शिवपिंड आहे. पुढे सुद्धा शिवपिंडच आहे म्हणजे आपल्या शिवशंकरांचे. आणि माझ्या उजव्या साईडला भैरवनाथाचं मंदिर आहे. म्हणजे अशी त्रिदलीय ह्या मंदिराची रचना आहे. हेमाडपंथी पूर्ण दगडामध्ये असे एकावर एक दगडांचे नक्षीकाम करून रचलेले थर आहेत हे. आणि बघायला एवढं सुंदर वाटत आहे ना. तुम्ही या किकलीमधील मंदिराला अवश्य भेट द्या. एवढं सुंदर मंदिर आहे. अतिशय सुंदर मंदिर. चला आता आपण बाहेर मंदिर कशा पद्धतीनं आहे ते आपण पाहूया. चला. हे भैरवनाथाचं मंदिर महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात आहे आणि हे मध्ययुगीन काळातील मंदिर आहे. पूर्णपणे दगड आणि हेमाडपंथी बांधकाम आहे आणि ह्याची रचना त्रिदलीय स्वरूपाची आहे. तुम्हाला दिसतच असेल. अतिशय सुंदर कोणात असे काम आहे. या दगडी बांधकाम. आणि इथं जवळच चंदनवंदन 2 किल्ले आहेत. त्याच्या पायथ्याला मंदिर असल्यासारखंच आहे. मंदिराचे स्थापत्य साधारणपणे 12वे ते 14व्या शतकातील दाखवले जाते. कारण मराठी विश्वकोशामध्ये या भैरवनाथाच्या मंदिराचा उल्लेख यादवकालीन स्थापत्याच्या उदाहरणामध्ये केलेला आहे. मंदिरासमोरील अस्पष्ट शिलालेखात सिंगनदेव अशी अक्षरे आढळतात. त्यामुळे यादव राजा सिंगनाच्या काळाशी या मंदिराचा संबंध असल्याचे मानले जाते. ही मंदिराची पाठीमागील बाजू आहे. इथून बघितले की मंदिराची त्रिदलीय रचना दिसते. असे मानले जाते की हे मंदिर 5 पांडवांनी बांधलेले आहे.
किकलीची एक मोठी ओळख म्हणजे हे वीरगळ. मंदिर परिसर आणि गावात अशा वीर स्मारक शिळा आहेत. त्यामुळे किकलीला ऐतिहासिक वीरगळ वारसा असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. वीरगळ म्हणजे गावाच्या आणि समाजाच्या रक्षण करताना आलेले वीरमरण आणि अशा योद्धांच्या स्मृतिशिळा म्हणून उभारल्या जातात. आणि महाराष्ट्राच्या इतिहासात या वीरगळांना महत्त्वाचे स्थान आहे. येथील भैरवनाथाची यात्रा अश्विन महिन्यात गावातील 12 बलुतेदार आहेत त्यांच्या सहभागाने आयोजित केली जाते.